तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरपूर सारे विद्यार्थी सी.व्ही. रमनसाठी बसलेले होते. सी.व्ही. रमन बाल वैज्ञानिक परीक्षा याचा निकाल काल जाहीर झालेला आहे. आज थोड्या कारणामुळे आपण थोडा लेट व्हिडिओ टाकतोय, पण थेट व्हिडिओ देणार आहेत. सगळं काही व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत बघायचं आहे. किती मार्क्स आले, किती पर्सेंटेज आलेत, काय तुमचा स्कोर आहे, तुम्ही राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये कुठे आहेत, स्टेटच्या मेरिट लिस्टमध्ये कुठे आहेत, जिल्ह्याच्या, डिस्ट्रिक्ट आणि आपल्या तालुक्याच्या मेरिट लिस्टमध्ये कुठे कुठे राहतात, हे सगळं काही दाखवणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसा बघायचा, काय बघायचं, हे सर्व सविस्तर सांगणार. सर्वात अगोदर टाकायचं सी.व्ही. रमन बाल वैज्ञानिक परीक्षा. सी.व्ही. रमन टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल आणि इथे जर तुम्ही गेले सी.व्ही. रमन डॉक्टर सी.व्ही. रमन एक्झाम याच्यावर तुम्ही क्लिक करायचं बरोबर. आता याच्यात तुम्हाला भरपूर सारा मोठा डॅशबोर्ड ओपन होणार आहेत. बघा इथे रजिस्ट्रेशन, नोंदणी वगैरेसाठी इथे मेरिट लिस्ट, गुणवत्ता यादीत तुम्ही कुठे, स्टुडंट रिझल्ट, स्कूल रिझल्ट, तुमची शाळा कुठे आहेत, हे प्रोस्पेक्ट तुम्ही माहितीपत्र ते द्या सोडून. स्टुडंट रिझल्ट तुम्हाला याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं विद्यार्थ्यांचा निकालावर. आता तुम्ही इथे आल्यावर तुमचा सीट नंबर इथे तुम्हाला टाकायचं. सीट नंबर आता माझ्याकडे एक आहे, मी तो टाकतोय. बाकीचा सीट नंबर काय करायचं, तुम्ही तिथे टाकायचं. तुमचा सीट नंबर टाकायचा व्यवस्थित. आणि सबमिट केलं सीट नंबर टाकून का इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचा डॅशबोर्ड. बघा आता सर्टिफिकेट डाउनलोड करायचं, तिथून तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात. मार्कशीट इथं आहे, तुमची आन्सर शीट काय आहे ती पण इथे. सीट नंबर कल्याणी प्रकाश पिसाळ, स्टँडर्ड 6, मार्क्स आहेत 44 मार्क्स पडलेत, पर्सेंटेज आहे 44, रिमार्क आहे 5 झालेले आहे विद्यार्थी. इथून तुम्ही मोबाईलवर स्टेटस इमेज तयार करू शकतात. इथे तुम्हाला अशा प्रकारे रिझल्ट दिसतोय. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा. 1ली ते 10वीमध्ये स्कॉलरशिप, NNMS, नवोदय, सगळ्या एक्झाम्सचे मंथन, सगळ्या एक्झामचे लेक्चर सुरू झालेले. ग्रुपमध्ये जॉईन व्हा, लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.